हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता वाजत ना सकाळचे 11 11:30 आणि माझी म्हणलं तर सगळी कामं आवरलेत बघा, स्वयंपाक वगैरे. आणि इकडं म्हणलं तर असं बरंच ऊन चमकतंय. तर रात्री काल 2-3 दिवस पाऊस, रात्री पाऊस, काल पाऊस. तर कपडे वगैरे माझी सगळी धुवून झालेले आहेत. शेळीला वैरण पाणी, तर शेळी बघा आता थकून ना खाली बसलेले. तर स्वयंपाक करून ठेवला आहे, पण अजून जेवायला ना कोणच आलं नाही. हायाचा स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे. आणि बापू म्हणे तर कामाला गेलेत आणि माऊलीचे पप्पा गेलेत ना. सकाळी सकाळी बघा त्यांना भाडं आलं होतं, ते भाडं घेऊन गेलेत. आणि तसं म्हणलं तर गाडीत गॅस पण नव्हता, तर गॅस पण भरायला गेलेत. तर काल 22 झाली बघा. काल काय जाणं झालं नाही का, तर आत्या बापू गावाला गेलेले. तर आज येतील आत्या आणि आज म्हणलं तर चला जाऊन येऊया म्हणलं आज. तर हे बघा असं माऊलीच्या पप्पांना काहीतरी काहीतरी भाडं म्हणा, काहीतरी काहीतरी काम, गॅस भरायचं, हे असं चौसर होते. आता माहीत नाही कधी येतात कधी नाही, किती वाजते जायला आणि किती नाही. तर माऊली म्हणलं तर बाहेर गेलेलं आहे आणि अक्षता तर एक 5-7 दिवस झालं. कुठं जायचं म्हणलं ना तर ह्यांना असंच होतं, असंच काय नाही काय कामं निघतात, काय नाही काय होतंय. तर काय माहीत नाही. आता अख्खा सण संपत आला आणि आम्हाला काही जाणंच झालं नाही. तर आत्या अजून कधी येतात काय माहिती. आता 2-3 दिवस झाले गेलेत, अजून आज येतात का 2-3 दिवसांनी माहीत नाही. तर बापू मला तर गेलेत कामाला आणि आता आम्हाला बघा निघायचं आहे. आता उशीरच होणार आहे, कारण आता इथला आवरोस्तोवर जेवण वगैरे करस्तोवर ह्यांना बराच वेळ होणार. तर चला बघूया आता परत. चला आवरलं. आता संध्याकाळचे 4:45 वाजलेत. तर शेळ्यांचं झाडून वगैरे काढलं, शेळीला आत बांधलं, परत वैरण पाणी. आणि हे बघा माऊलीच्या पप्पांचं पण चाललंय मला मदत करू लागायचं. दरवाजा वगैरे लावायला लागलेत. आणि आपली अक्षता ना तिकडंच आहे, तर अक्ष पण आपली मदत करू लागते मला. माऊली म्हणलं तरी बघा माऊली कसा रिक्षात जाऊन बसलाय. माऊलीचं असं म्हणणं होतं की कधी जायचं लय हट्ट करत होता. ती दीदी कशी गेली आणि मी कधी जायचं, आपण कधी जायचं. चला आम्ही पण निघालोय. आणि कुठं जायचं म्हणलं तर सगळं घरातलं व्यवस्थित ठेवावं लागतं, सगळं जिथल्या तिथं ठेवून. एक दिवसाचा प्रश्न असला ना तरीसुद्धा सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं. तर बघा इकडं पण गिरणीकडनं इकडं पण ठेवायचं आहे. शेळी वगैरे आत बांधली, तिकडे दरवाजा लावायचा आहे. आणि आज काय दळणं घेतलेली नाहीत. तर म्हणलं चला जायचं म्हणल्यावर कधी दळणं दळायचं. आणि बराच उशीर झाला आहे आत्ता पण. चला फायनली आवरलं सगळं. आता वाजलेत ना संध्याकाळचे 5 वाजले, 4:45 म्हणता म्हणता 5 वाजले. एवढं सगळं आवरायला बघा. जिथं म्हणजे की हे राहिलं का ते राहिलं का, सगळं जिथल्या तिथं सगळं नीटनीटकं व्यवस्थित ठेवावं लागतं. एका दिवसाचा प्रश्न असला तरी ते सुद्धा असंच ठेवावं लागतं. आणि ह्यांचं म्हणलं तर माझ्यावरच तर बघा, ह्यांनी ना शेळ्यांचं झाडून वगैरे काढलं सगळं. गवत जे काय होतं ते सगळं गोळा करून ठेवलं. जणू काय पाऊस आला तर पावसामध्ये ना सगळं भिजून जातं, त्याच्यामुळं ठेवावं लागतं व्यवस्थित सगळं. आणि चला आता माहीत नाही किती उशीर होईल आणि किती नाही जाईपर्यंत. हे बघा दाराच्या खाली ना सगळी, इकडच्या दाराच्या खाली तिकडच्या दाराखाली मला पोतं ठेवावं लागलं. तर चला आम्ही आलो आता अकलूजच्या जवळ, म्हणजे की अकलूजच्या बायपासला. आणि आल्यानंतर बघा सकाळी असं आमची भाऊबीज चालली. बहिणींची सकाळचे आता वाजले 9:30 9:45 वाजले. त्यावेळेस आमचं चाललं आहे भाऊबीज. आणि गुरुवारी भाऊबीज होतं, पण गुरुवारी आम्हाला येणं झालं नाही. शुक्रवारी आलं, पण शुक्रवारी पण संध्याकाळी ना 8:30 8:30 वाजले येईपर्यंत. मग आम्ही शनिवारी सकाळी भाऊबीज साजरी केली हे बघा अशी. आणि भावांना म्हणलं तर आम्ही 4 जणी बहिणी ना, तर 4 पण आलो होतो. तर एकाच बहिणीची कमी होती, तर आम्ही 3 आलेलो. तर अक्षताचं बघा छोट्या छोट्या भावांना ना कसं चाललंय, ओवळायचं, करदोड वगैरे द्यायचं. आणि ही परत माझ्या बहिणीची मुलगी. एका मोठ्या भावाला अगोदर बहिणींनी ओवाळलं, परत छोट्या भावांना ओवाळलं. असं आमचं झालं की लगी बघा अक्षताचं, परत माझ्या बहिणीच्या मुलीचं, असं बहिणींचं चाललंय. भाऊबीज करायचं. आणि आता बघा माऊली ना खरंच लई लाजत असतो. वळून गेला सगळे, दोघींकडनं पण माऊलीनं वळून घेतलं. आणि हे बघा असं गिफ्ट दिले बहिणींना. माऊली बाळांना 100 रुपये दिलेले.
आणि माऊलीला पेढा खायला बोललं तर भरपूर आवडतो पेढा. तर बघा अक्षताने परत पप्पांचं पण औक्षण केलं, पप्पांना पण ओवळलं, परत काकांना ओवळलं, दोन्ही काकांना परत पप्पांना असं ओवळलं आणि दोघी बहिणींनी ना ओवळलं. जसं आम्ही सांगल ना तसं ती ओवळत होती. आणि खरंच तिला इतका शौक आहे ना साडी घालायचा, खरं सांगते तिला लई आवडती साडी घालायला. तर साडी घातली बघा तिला, माझ्या बहिणीने ना साडी घातलेली, माझी साडी तिला घातलेली. तर तिला खरंच लई आवडते साडी घालायला. हे बघा परत काकांना ओवळायला घेतलं तिनं लगेच. तर काकांचं बघा, काकांना पण ओवळलं. सगळ्यांनी असं लेकरांना ना आज त्यांचं कामच होतं. तर माझं म्हणलं ना आज थोडंसं बघा फोटोशूट चालू होतं लेकाकडून थोडंसं फोटोशूटिंग चालू होतं, फोटोशूट करायचं चालू होतं. आणि व्हिडिओ पण म्हणजे की माझ्या फोनमध्ये व्हिडिओ पण शूट करायचं चालू होतं. आणि थोडंसं फोटोशूट पण करायचं चालू होतं. आणि सगळेजण म्हणले ना तर मला सगळे हसत होती. एवढा आज माहेरी आल्यावर बघा एवढा जर आनंद असतो ना तर खरंच खूपच आनंद असतो. एकदा गेलं की परत माहेरी गेलं ना, एकदा गेलं 1 दिवस जाऊ द्या 2 दिवस जाऊ द्या, परत यायचं म्हणलं की लई वाईट वाटतं आणि यायला नकोच वाटतं. पण आल्याशिवाय ना विलाजच नसतो. तर हे बघा असं लेकाचं चाललं होतं माझं फोटोशूट करायचं. आणि बघा एवढे गुलाबं होती ना, खूप छान असं मोठे मोठे गुलाबं होते. आणि पोरांचं बघा इतकी सगळ्यांची मस्त सगळ्यांचं म्हणलं तर हसायचं चालू होतं. इतकी मस्त गप्पा गोष्टी, एवढं भारी वाटतं ना माहेरी आल्यावर, खरं सांगते खूप छान वाटतं. तर मला पण असं आणि परत बघा परत लेकाचं चाललं होतं, काकाचं आणि मावशीचं फोटोशूट करायचं. बापरे इतकी हसत होती ना सगळेजण, मला तर इतकं हसू येत होतं, हसंच आवरत नव्हतं. कारण कोण काय म्हणायचं आणि कोण काय म्हणायचं. पण खरं सांगते मी ही सगळा पूर्णपणे आवाज बंद केला होता. जे काय हसायचं होतं ना तर म्हणजे की हसण्यासारखं बरंच काय कोण काय म्हणते. एवढा जर गोंधळ आणि एवढा कालवा होता ना तर एवढं असलं काही फोटो म्हणजे की व्हिडिओ हाय असं अपलोड करता येत नाही. आवाज पूर्णपणे मी बंद केलेला आहे. तर बरंच कोण काय म्हणत असते. तर असं आमचं चाललं होतं. बघा असं छान 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 फुलाची झाडं होते. परत अजून एवढं 1 तास 1.5 तास आमचं फोटोशूट चाललं होतं. खरंच खूप छान वाटत होतं बरं का. हे बघा एकच दिवस असतोय पण तर सकाळचं बघा असं छानसं वातावरण होतं आणि आमची मज्जा मस्ती चालली होती माहेरी आल्यानंतर. हे बघा असंच असते आमचं, हसून खेळून सगळ्यांच्या गप्पा गोष्टी, कोणाचं काय आणि कोणाचं काय, सगळेजण बघा सगळ्यांचा गोंधळ चालू होता. कोणालाच वेळ नव्हता. इतका कालवा वगैरे करत होती पोरं ना, तर खरं सांगते इतकी मजा वाटत होती ना. असला म्हणजे माहेरी आल्यावरचा आनंद खरं सांगते खूपच वेगळा असतो. आणि परत बघा थोडंसं ना आमच्या बहिणीचं पण फोटोशूट चालू होतं. आणि एकाच बहिणीची कमी होती बघा, जी लहान बहीण होती ना तीच बहीण आली नव्हती. तर तिला थोडासा प्रॉब्लेम होता. आणि बघा आमचं सगळं मज्जा मस्ती गोष्टी गप्पा करून झाल्यावर पोरांना परत आम्हाला साड्या घ्यायला ना परत एकदा दुकानात आलो. आणि दुकानातनं बघा आम्हाला 2 ते 3 तास ना इथंच लागला. तर घरी जायला ना परत पाऊस सुरू झाला. आणि म्हणजे की एकदा घ्यायला ही साडी घेऊ का ती साडी घेऊ, कोणती साडी घेऊ, असं प्रत्येकच बायकांचं चाललं होतं ना. तर असं आमचं बहिणींचं बघा चाललं होतं. तर परत आता वाजलेत ना 6:30 पावणे 7. तर परत तितक्या उशिरा मला निघावं लागलं तिथून.